पितृवाय शक्ति से काम बने, जो परमजीत और डॉक्टर जीत की बात माने. तर आपण सर्वांचा आजचा हा मराठी क्लासमध्ये हार्दिक स्वागत. तर जेही व्यक्ती आता इथे गुगल मीटवर क्लास अटेंड करत आहेत किंवा जे पण व्यक्ती ऑनलाईन क्लास अटेंड करत आहेत त्या सर्वांचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. हा क्लास म्हणजे परमजीचा क्लास, एक अशी दिव्य शक्ती की ज्याच्याने तुमची माझी जे पण लाभदायी आणि सुखदायी इच्छा आहे ते पूर्ण होऊ शकते आणि आपण जीवन आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने कसे जगू शकतो त्याचे मार्गदर्शन पण मिळेल आणि स्वतः सुखी आणि आनंदमयी हो. तर हा क्लासमध्ये जेही तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते सगळं शिकून घ्यायचं आहे आणि त्याला अप्लाय करायचं आहे आणि ते समजत राहायचं आहे की आपण कशा पद्धतीने काय करत आहोत आणि कसं करत आहोत. तर आजचा क्लास हा परमजीच्या आशीर्वादाने भरपूर शक्तिशाली आहे, कारण की हा क्लास नवरात्रमध्ये होत आहे. उद्या नवरात्रचा शेवटचा दिवस आहे आणि आज अष्टमी आहे. एकदम पॉवरफुल आजचा दिवस आहे. तर अष्टमी नाही, अष्टमीचा दिवस आहे. तर ते खूप महत्त्वाचा आणि आनंददायी दिवस आहे आणि शक्तिशाली दिवस पण आहे. तर आजच्या क्लासमध्ये आजचा क्लास जेही व्यक्ती अटेंड करणार त्यांना परमजीचे विशेष आशीर्वाद मिळणार, त्यांना शक्ती मिळणार. तर प्रत्येकाला प्रश्न की हे जे नवरात्रीचे दिवस आहे तर हे शक्तिशाली आहे की नाहीये, किंवा हे नवरात्रीचे दिवस का आपण मनवत असतो. तर ह्याचे सगळे उत्तर डॉक्टर जीतने त्यांच्या क्लासमध्ये दिलेला आहे. पण जे मी बोध घेतलेला आहे त्याप्रमाणे नवरात्री म्हणजे शक्तीचा दिवस, की असुरावर शक्तीचा विजय कसा झाला, तर त्याच्यासाठी किती भक्ती करावी लागली, किती तपस्या करावी लागली, किती परीक्षा द्यावी लागली, किती धीरज धरावी लागली, ह्या सगळ्या गोष्टी नवरात्रीच्या ह्या दिवसमध्ये आपण शिकत असतो. आणि सगळ्यात जास्त म्हणजे पूर्ण वर्षामध्ये जर 4 शक्ती दिवस असतात, शक्तीचे दिवस असतात, तर त्याच्यातला शक्तीचा अजून हा दिवस आहे ते हे नवरात्राचे दिवस आहे. तर ह्याच्यामध्ये जेही प्रकारची आपल्याला शक्ती पाहिजे ते शक्ती ह्या दिवसांमध्ये भेटू शकते. तर शक्ती सात्विक पण असते आणि आस्तिक पण असते. तर सात्विक शक्ती म्हणजे काय, की जेव्हा परमजीच्या सकाळी उठून ध्यान करणे, ध्यानमध्ये जेही आपल्याला दिसत आहे ते बघत राहणे, तर परमजीची विशेष शक्ती आपल्याला भेटते, बुद्धी विकास होतो आणि तसंच आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदित होतो. तर नवरात्री म्हणजे भरपूर शक्ती घेण्याचे दिवस, आनंदित राहण्याचे दिवस. आणि ते असतं ना स्टोरेज सोलर सिस्टम कसं काम करतं, की ते सूर्याचे किरण आहे ते स्वतःच्या पॅनलमध्ये ते स्टोर करते आणि त्यानंतर आपल्याला वीजळी देते. हे 9 दिवस जे आहे नवरात्रीचे ते पण आपली शक्तीचे स्टोरेज आहे. तर ह्या दिवसांमध्ये तुम्ही परमजीकडनं मागा की तुमचा आध्यात्मिक विकास हो, सद्बुद्धी वाढो आणि तुम्ही शक्तिशाली बनो. तर हे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेही व्यक्ती ध्यान करणार आणि जेही व्यक्ती चांगले कामं करणार, चांगली वृत्ती ठेवणार, अधिकतम लोकांमध्ये प्रचार करणार, तर त्या व्यक्तींना परमजीचे विशेष आशीर्वाद भेटतील आणि ताकद मिळेल, तर त्यांचा विजय पण होईल. तर असं का असतं की ह्या दिवसांमध्येच करायला पाहिजे, किंवा हे बुद्धी अशी का असते. तर जर आपल्या शास्त्रामध्ये गेले किंवा पुरातत्वामध्ये गेले तर जेही व्यक्तीला शक्ती पाहिजे ते काही दिवसांसाठी साधना करतात, क्रिया करतात. जर तुम्ही वाचलं असेल तर इवन रावण पण तपस्या करायचा. बाकीचे इतर जे ऋषीमुनी आहे, बाकीचे जे लोक आहे ते पण ह्या दिवसांमध्ये तपस्या करायचे, कारण की ते काही शक्ती मिळवायचे, कारण की हे दिवस अति पवित्र दिवस असतात. तर ह्या दिवसांमध्येच परमजीचे कार्य करणे हे अति महत्त्वाचं आणि उच्च मानेचं काम आहे. तर जेही
नियमित परम योग करत आहे, परमश्वास करत आहे आणि किमान दिवसातनं एक व्यक्तीला पृथ्वीवर प्रचार करत आहे, तर त्यांना परमजीची खूप 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 शक्ती मिळणार. आणि ज्यांना जास्त शक्ती पाहिजे तर ते 2, 3, 5, 10 जेही व्यक्ती भेटत असेल त्यांना पृथ्वीवर शक्ती देत राहणार आहेत. तर आजचा हा क्लास म्हणजे परमजीचे दिव्य क्लास. तर जे तुम्ही हेच विचार ठेवायचा आहे की मला हा मंगळवारचा क्लास अटेंड करून शक्ती मिळणार आहे आणि जेही इथे शिकवण्यात येत आहे ते मी प्रॉपरली अप्लाय करणार, जेणेकरता मलाच आनंद होईल, मी सुखी होणार. तर चला करूया परमजीचं मानसिक पूजन. त्वमेव माताचा श्लोक बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बोला, हे परम जी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, मंगळवारच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. मी P3 व्हायचा अधिकतम लाभ घेऊ आणि सुखी होऊ, असं करा. मला विशेष शक्ती आणि बुद्धी द्या. तर हे झालं आपलं परमजीचं मानसिक पूजन. आता आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायलाच पाहिजे, हे मी प्रत्येक वेळा सांगत असते. तर आपल्याला गुरु किंवा कोणीही व्यक्ती मार्गदर्शनासाठी का हवे असतात? कारण की आपण जे स्वतः आहेत ना, ते त्यांच्यामध्ये किती किती प्रकाराचे वेगवेगळे इमोशन्स असतात किंवा स्तर असतात. सगळ्यात जास्त अभिमान, गर्व, घमंड, हे जे 3 गोष्ट आहे ना, ते तुम्हाला आयुष्यात कधीही पुढे जाऊ देत नाही. तुम्हाला असं वाटतं की माझ्यामध्ये नाहीये, मी तर सगळं ॲडजस्ट करून टाकते. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये गुरु असतात ना, ते गुरु बरोबर कान पकडतात आणि सांगतात की तू ह्या, किंवा सांगत पण नाही, ते तुमचा अभिमान आणि गर्व आणि हे जे तुमच्यामध्ये स्थिरता आलेली आहे ना, ते त्याला ब्रेक करतात. तेव्हा तुम्हाला कळतं की अरे यार, हे मला इतकं मुश्किल का होतंय? कारण की तो अभिमान आहे, तो तुमच्यामध्ये गर्व आहे. तर पहिली सीडी आध्यात्मिकता आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी की तुम्ही नम्र असायला पाहिजे. त्याच्यासाठी अभिमान नकोय. तर जे गुरु आहेत ते आपल्याला सचोट मार्गदर्शन देतात. तर डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS DGO लेप्रोस्कोपिस्ट आहे, त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एक पण ऑपरेशन फेल नाही. त्यांचं स्वतःचं प्रोफेशनल कारकिर्दी इतकी उज्ज्वल आहे की ज्यांच्यावर त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे किंवा जे त्यांचं प्रॅक्टिसचा जो एरिया आहे तिथे त्यांना हयात देव असंच मानलं जातं की नाही. आणि त्यांच्यासाठी त्यांच्याकडे ऑपरेशन करण्यासाठी लोकांची लाईन लागायची. आणि जेव्हा डॉक्टर अजितला विचारण्यात आलं की असं तुम्ही काय करतात किंवा तुमच्याकडे अशी काय स्पेशालिटी आहे, तर त्यांनी सांगितलं मी काही करत नाही, मी फक्त जेव्हाही पेशंट माझ्या समोर येतं तेव्हा मी हे भावना ठेवतो की माझ्याद्वारा परमजी स्वतः ऑपरेट करत आहे आणि मी परमजीचं स्मरण करतो आणि त्यांच्याकडे मागतो की माझ्या हातमध्ये जेही पेशंट आला तर त्यांचं चांगलंच व्हायला पाहिजे. तर हे डॉक्टर अजितने परमजीचे आज्ञाचं पालन केलं आणि त्यामुळे त्यांना इतकं सक्सेस भेटलं आहे. तसंच जर आपण पण डॉक्टर अजितच्या आज्ञाचं पालन करू तर आपल्याला जेही आयुष्यामध्ये हवंय ते सगळी गोष्ट मिळणार आहे. तर पहिले आपल्यामध्ये पाहिजे ते धीरज. तर धीरज पण का हवी आहे, का पाहिजे? इन्स्टंट गोष्टी जे असतात ना, इन्स्टंट जशी येते इन्स्टंट तशी जाते आणि जे हळूहळू हळूहळू येतं ना ते आपल्याकडे शिरतं, आपल्याकडे राहतं. तर ह्या गोष्टी पण डोक्यामध्ये ठेवण्यासाठी किंवा येण्यासाठी P3Y करणे अति गरजेचं आहे. आणि आपल्याला परत 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 तेच गोष्टी सांगण्यासाठी पण आपल्याला गुरु पाहिजे. तर आपला P3Y गुरु आहे, टीचर आहे डॉक्टर अजित, जे आपल्याला P3Y कशा पद्धतीने आपण प्रयोग करून आणि काय काय सेगमेंटमध्ये प्रयोग करून आपण सुखी होऊ शकतो त्याचं मार्गदर्शन देत असतात. तर आपण गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून त्यांचं पण मानसिक पूजन बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर
गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली आपली गुरुवंदना. तर P3Y एक अशी शक्ती आहे की ज्याच्याने तुमचे कुठलेही काम पार पडेल. 75% पेक्षा पण जास्त काम किंवा इच्छा तुमची पूर्ण होईल. आणि ह्याच्याने P3Y ला काही बाध आहे? नाही, कुठलीही बाध नाहीये. खाण्याची, पिण्याची, अंघोळची, मासिक धर्म, सूतक किंवा कुठल्याही गोष्टीची, अंघोळ पाणी, कुठल्याही गोष्टीची हिच्यामध्ये बाध नाहीये. कारण की परमजीला माहिती होतं की आता सगळे लोक आळशी होणार आहे. तर मी जितके बाध ठेवेल तितका मनुष्य आळशी होणार. तर त्यांना मेहनती पाहिजे. मेहनत काय आहे? तर जेही शिकवण्यात येते बाध तर काहीच नाहीये. तर ते गोष्ट P3Y शक्तीचा लाभ तुम्ही झोपेतून उठण्यावर पण घेऊ शकतात. कुठेतरी अपशुकन झालेलं आहे तिथे पण करू शकतात. ताई जे आहेत ते लोक जर मासिक धर्मादा आहे ते पण करू शकतात. कुठलाही एक्सक्यूज द्यायचं नाहीये. म्हणजे तुमच्या आळशी बनायचे जेही रस्ते होते ते परमजीने सगळे बंद केलेले आहे. फक्त मेहनती व्हायचं आहे. कारण की परमजी म्हणायचे कि जो मेहनत ना करे और फल, जो मेहनत करे फिर भी उसको फल ना मिले उसके लिए मैं हूं, हे परमजी म्हणायचे. तर आणि दुसरं, आलसी की कोई इच्छा पुरी नहीं होती, हे तर प्रकृतीचाच नियम आहे. तर तुम्हाला मेहनत करायची आहे. तर ज्या इच्छा तुम्ही परमजीकडनं मागत आहात त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे. आणि पप्र फक्त 2 तास काम करतं नाही, 24 तास काम करतात. आणि पप्र म्हणजे पप्र आणि P3Y शक्ती ह्या माझ्या स्वतःच्या रिसर्च आहे की हे कमी खर्च, कमी समय आणि कमी मेहनत मध्ये होतं. कमी खर्च, पैसे खूप कमी लागतात. परमजी घेणारे नाहीये, देणारे आहेत. पण ते का ठेवलेले? कारण की आपण मेहनती राहावे. ते त्यांनी जे शेड्यूल बनवलेलं आहे त्याच्यामधलं खूप घनिष्ठ रिझन्स आहेत. ओके. तर कमी खर्च. तर तुम्ही म्हणा की जर तुम्हाला पोटात दुखतंय तर आणि तुम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे तर केस फाईल काढाल तर 300 रुपये लागतील. त्यानंतर ते चेकअप करणार, दवा वगैरे घेणार, त्याच्यासाठी 100-200 ची दवा. बरोबर. तुम्ही ह्याच्यामध्येच जर पप्र केला की माझा पोट दुखणं थांबायला पाहिजे किंवा त्याची जे तीव्रता आहे ते कमी व्हायला पाहिजे, तर मी तुम्हाला 50 रुपये देईल किंवा 100 रुपये देईल आणि 100 रुपयाचं मी पाणी पेल. 200 रुपयामध्ये तुमचं काम झालं. तर कमी खर्च, हे एक्सपेरिमेंट तुम्ही करायचं आहे की कमी खर्च, कमी समय. तर जे गोष्ट तुम्हाला 3 दिवसात, 4 दिवसात होणार असेल तर ते तुम्हाला 2 दिवसात होईल. आणि शक्ती जर जास्त घेतली तर 1 दिवसात पण शक्य आहे. त्यानंतर कमी मेहनत मध्ये, घरी बसून तर करायचे आहे, कुठे जायचं नाहीये, काही विचारायचं नाहीये. तर हे इतकी महान शक्ती आहे ना की कमी खर्च, कमी समय आणि कमी मेहनत मध्ये हे होऊ शकतं. पण हे होतं आहे हे कळायला पण आपल्याला बुद्धी पाहिजे. डोळे, कान, आंख, नाक आणि डोकं हे चालायला पाहिजे की हो माझ्यासोबत हे झालं, हे मला कळलं, मी रिसर्च केलं की हो खरोखर हे गोष्ट होत आहे. आणि पप्र मध्ये कुठलाही कष्ट नाही, नष्ट नाही आणि ठगेती नाहीच नाही. P3Y शक्ती इतकी महान शक्ती आहे, इतकी महान विद्या आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कष्ट नाहीये. जप तप उपवास करायचं नाहीये, भूख राहायचं नाहीये, ह्याच्यामध्ये कुठलाही कष्ट नाहीये. तेल पाणी किंवा बाकी इतर गोष्टीचे नष्ट होत नाही, करायला सांगत नाही आणि ठगेती नाहीच नाहीये. जेही तुम्ही कमिट करत आहात ते सगळं द्यायचं आहे परमजीची इच्छा पूर्ण झाल्यानंतर. पण आपल्याला हे सगळ्या गोष्ट आपल्या डोक्यामध्ये शिरायला पाहिजे किंवा आपला कळायला पाहिजे. त्याच्यासाठी ना मन स्थिर पाहिजे. हा मन जे आहे ना त्याची प्रवृत्तीच चंचल आहे. ह्या गोष्टी जे लोकांना कळाली की नाही ह्याची प्रवृत्तीच चंचल आहे, तो चंचलच राहणार आहे. जसं अग्नी जे आहे ते आगच राहणार आहे, ते गरमच राहणार आहे, त्याची ते प्रकृतीच तशी आहे. पाणी आहे हे प्रवाहीच राहणार आहे, त्याची प्रकृती आहे. तसं मन जे आहे ना ते चंचल आहे, हे त्याची प्रकृती आहे. त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि मन प्रत्येक स्थितीमध्ये आनंदित ठेवण्यासाठी परमजीने आपल्याला एक क्रिया दिलेली आहे, त्याचं नाव आहे परमश्वास. त्याचे पण अगदी भरपूर लाभ आहे. रोग मध्ये पण त्याचे भरपूर लाभ आहे. पण आता सध्या आपलं मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ, आपण स्वस्थ, मन आणि आनंदित.
तर कसं सगळ्यांना इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला परमश्वास येत आहे. दात जोडलेले श्वास घ्यायचा आहे, तोंडाने नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे आवाज न करताना. हा झाला एक परमश्वास. तर हे परमश्वास जे आहे तर ते तुम्हाला कसं कसं शक्ती देणार, हे तर क्रिया झाली. तर ह्याच्या सोबत परमजीची शक्ती आपल्याला जोडायची आहे. तर बोलूया परमजीचे वाक्य. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, परमश्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊ, खूप प्रचार करू, माझं मन शांत हो असं करा. टेन्शन डिप्रेशन दूर करा. आता 10 परमश्वास. तर हे होते परमश्वास. जेव्हाही मन घाबरतं, टेन्शन डिप्रेशनमध्ये येत आहे किंवा चंचलता किंवा अशांती वाटत आहे, तेव्हा तुम्ही हे परमश्वास घेऊ शकतात. 10 करू शकतात, 50 करू शकतात. जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकतात. ह्याचे बी भरपूर फायदे आहे. तर इथे क्लासमध्ये जेही व्यक्ती उपस्थित आहे किंवा जे ऑनलाईन बघत आहेत त्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की तुम्ही परमश्वास, पप्र आणि परमयोग हे करण्याने तुम्हाला काय काय फायदा झालेला आहे ते सगळं नोट करा, ऑब्झर्व करा आणि ते क्लासमध्ये सांगत राहा. सांगण्याने पण भरपूर फायदा आहे. लोकांना पण प्रेरणा भेटते की अरे हे अशा पद्धतीमध्ये किंवा ह्या सिच्युएशनमध्ये पण आपण ह्याचा फायदा घेऊ शकतो. आता पप्र. तर पप्रसाठी मी तुम्हाला सांगितलं की पप्र प्रत्येक जागावर काम करतं. कमी 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 खर्च, समय आणि मेहनत हे सगळं कमीमध्ये तुमचं काम होऊ शकणार. तर काम कशा पद्धतीचे असतात, तर वेगवेगळ्या पद्धतीचे कामं असतात. तर जे गोष्ट आपल्या फायद्यामध्ये आहे ते गोष्ट नक्कीच परमजी पूर्ण करतात 100%. आणि जर इच्छा पूर्ण होत नाही त्याचा अर्थ आहे की आपण कुठेतरी कमी कमी पडत आहोत किंवा आपली मेहनत जी आहे ते कमी पडते आहे. तर 36 स्टेजेस पण परमजीने दिलेली आहे की तुमची जेही इच्छा आहे तर ह्या 36 स्टेजमध्ये आल्यावर पूर्ण होणार आहे. तर जर तुमची इच्छा पूर्ण नाही झाली ते 36 स्टेज वाढत जा, तर हा इच्छा पूर्ण होणारच. मी 36 स्टेजचा प्रयोग केलेला आहे. तर त्या प्रयोगामध्ये तुम्ही स्टेज बाय स्टेज जेव्हा वरती जातात तेव्हा तुम्ही पावर पण परमजीच्या तसंच घेतात, मेहनत पण तशीच करतात आणि नक्कीच ते इच्छा पूर्ण होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर करूया आपण साप्ताहिक पप्र. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदम शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करते. परमजी, ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस माझे चांगले जावो असं करा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढो, लक्ष्मी येवो, माझं मन शांत हो, टेन्शन डिप्रेशन येऊ नये, नेगेटिव्ह विचार करू नये, नेगेटिव्ह एनर्जी माझ्या घर आणि परिवारचे सगळे सदस्यांनी लांब राहो असं करा. मी आनंदित राहू, खुश राहू, माझ्या कामामध्ये मी
एफिशिएंटली काम करू. माझे कलिग, मित्र, अवतीभोवतीचे लोक, मॅनेजर, बॉस माझ्याने खुश असो. मी चांगलं काम करू. माझे स्वास्थ्य चांगलं ठेवा. मी स्वस्थ राहू, तंदुरुस्त राहू, रोग तकलीफ येऊ नये. जर आले तर पप्रक करण्याने तो आजार बरा हो. मी P3 व्हायचा अधिकतम लाभ घेऊ, पुढे जाऊ असं करा. मला शक्ती द्या. मला शक्ती आणि बुद्धी द्या की मी P3 व्हायचा A ग्रेडनी प्रचार करू, परमजीचे विशेष आशीर्वाद आणि शक्ती घेऊ असं करा. माझे ह्या आठवड्याचे पुढच्या आठवड्याचे प्रत्येक दिवस चांगले जाऊ. परमजी, मी तुमच्या शरणात आहे. माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये 10 रुपये किंवा जे आपली इच्छा परमजींना देईल, किंवा एक फूल किंवा 1 लिटर पाणी परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये आता दसऱ्याचा क्लास येणार आहे. तर 2 तारखेला दसऱ्याचा मोठा महोत्सव क्लास अटेंड करेल. 2 व्यक्तींमध्ये P3 व्हायचा A ग्रेडनी प्रचार करेल. आणि हे इच्छा जे मागितली ते लिहून घ्यायची आहे. तर 2 तारखेला दसऱ्याचा महोत्सव क्लास आहे. मोठा क्लास, मोठा पावर. तर प्रत्येकाने ते क्लास अटेंड करायचे आहे. जे बाहेरगावीचे लोक आहे त्यांनी नक्कीच ह्या क्लाससाठी जायचं आहे. आणि जर शक्य नसेल तर ऑनलाईन पण हे क्लास भरायचा आहे. दसरा म्हणजे मोठा दिवस, मोठा पावर, आणि त्याच्याने आपण परमजीची विशेष शक्ती घेऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. आपली मोठी इच्छा पूर्ण करू शकतो. तर दसऱ्याच्या क्लासची लिंक आपल्या ग्रुपमध्ये पण टाकण्यात येणार आहे. तर नक्की हा क्लास बघायचा आहे. आता करूया आपण परमनाद आणि त्यानंतर डॉक्टर जीची आपण वाणी ऐकूया. आणि आपल्यामध्ये ताई आहेत, रंजना ताई, ते आपला अनुभव सांगणार आहे. तर 2 मिनिटात ते सांगतील. तर करूया परमनाद. परमनाद हे एक अशी क्रिया आहे की जे तुम्हाला एकदम दुसऱ्या विश्वात नेऊन शकते, दुसऱ्या विश्वात तुम्हाला घेऊन जाऊ शकते. तर हे रंजनाताई, परमयोग केल्यानंतर आपण आपला अनुभव ऐकूया. तर करूया परमनाद. बोलायचे आहे 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदम शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परमयोगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या. माझी आध्यात्मिक उन्नती करा. मी आनंदित राहू, खुश राहू असं करा. रात्री चांगली झोप येऊ द्या. माझे सगळे कामं पार हो. मला सद्बुद्धी द्या. आता 3 लांब परमनाद प्रत्येकाला येत आहे, करा. मस्तीत नवून आपली सगळी इच्छा मागून घ्या. तर परमजी आणि डॉक्टरजीचे आपण सर्वांना आशीर्वाद की तुम्ही जेही इच्छा मागत आहात किंवा मागितली ते सगळी परमजी पूर्ण करो. तर हे परमनाद सकाळी उठताना
कामाच्या आधी जेव्हा पण तुम्ही घराच्या बाहेर जाओ किंवा कधी पण तेव्हा तुम्ही काम सुरू करण्याच्या आधी तुम्ही परमनाद करू शकतात. दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री झोपताना. 12 वाजता असतो स्वास्थ्य परमयोग, 7 वाजता असतं लक्ष्मी परमयोग. आणि जर तुम्हाला हे नाही जमत आहे तर दिवसातून सकाळी परमनाद आणि रात्री झोपताना परमनाद हे तर करायचंच आहे. ही हाजरी आहे परमजीची. तर ते थोडी शक्ती मिळेल. तुम्ही प्लगनी कनेक्टेड राहणार, डिस्कनेक्ट होणार नाही. तर एकही दिवस परमनाद विसरायचा नाहीये. ह्या परमनाद आत्ताच क्लासमध्ये जेही व्यक्तींनी चांगल्या पद्धतीने किंवा लक्ष देऊन केलं असेल तर त्यांना आत्ताच हा क्लासमध्ये अनुभव झाला असेल. आणि हे परमनादची क्रियामध्ये ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये परमजीने खूप शक्ती दिलेली आहे. तर जर तुमचे कोणी ओळखीचे व्यक्ती आहे त्यांना पण जर तुम्ही परमनाद शिकवलं तर त्यांना भरपूर शक्ती मिळेल आणि त्याच्याने डबल शक्ती तुम्हाला मिळणार. तर चला आता आपण डॉक्टर अजितची वाणी ऐकूया आणि पप्र पाणी सिद्ध करूया. सगळ्यांनी पाणी घेऊन घ्यायचंय. परम जी को नमस्कार. परम जी का स्मरण करके आज सितंबर 30 नवरात्रि का 8वां दिन का क्लास अटेंड करने वाले सभी पितृकर्ताओं को पवित्र पीढ़ी में नगरी सूरत से आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद, कुडल पप्र कार्ड इत्यादि देखते रहिए. जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए. परम जी कृपया स्वीकार कीजिए. परम जी कृपया स्वीकार कीजिए. शक्ति रखी परम जी ने पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि पितृवाई शक्ति सबर हो गए. प्रयोग कीजिए, पितृवाई शक्ति पाइए. परम जी वचन. परम जी काशीपुर उत्तराखंड के अग्रसेन भवन में पितृवाई क्लास ले रहे थे. सामने जनमेदनी उपस्थित थी. उसमें परम जी बोले कि मैं काम मास्टर हूं. मैंने अजित को काम वासना से ऊपर उठा दिया है. 1993 ऑक्टोबर 23 को परम जी जे परम जी નું આપણે નામ ફેલાવી. तर हे होती डॉक्टर अजितची वाणी आणि आज त्यांनी आपल्या सोबत शेअर केलं की कशा पद्धतीने परमजीने त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांच्यातून काम वासना जी होती त्याच्यावरनं वरती त्यांना घेतलेलं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगते डॉक्टर अजित एक अशी हस्ती आहे की त्यांच्याकडे जितकं तुम्ही घेणार म्हणजे इतके डाऊन टू अर्थ आहे. सिद्ध्या भरपूर कुठून भरलेली आहे पण दिसण्यामध्ये असं दिसतं की किती सोपं माणूस आहे, किती असं साधारण माणसासारखे ते दिसतात. पण त्यांच्या सादगी आणि साधारणपणामध्ये जाऊ नये. जेव्हा आधीचा आपला काळामध्ये सनातन काळामध्ये जेही ऋषी मुनी जेही व्यक्ती असायचे ना जे खूप बुद्धिमान यशस्वी आणि मोठे लोक असायचे ते कधीही असे नसायचे. ते प्रत्येक वेळा कसं काय राहायचे त्यांच्या अंगावर फक्त एक धोती कमंडल त्याने एकदम साधे सुधे राहायचे पण किती विद्वान राहायचे, त्यांच्याकडे शक्ती राहायची. तर हे आत्ता पण आहे फक्त आपल्याला दिसत नाहीये कारण की आपण आता सामान्य व्यक्ती झालो, त्याच्यासाठी पण आपल्याला शक्ती पाहिजे. तर हे डॉक्टर अजित इतके साधे राहतात पण त्यांच्याकडे इतकी महान शक्ती परमजीने ते लाखो त्यांना आशीर्वाद दिलेले आहे की त्याच्यामधला एक आशीर्वाद असा आहे की माझ्याकडे येणारा व्यक्ती
धनी न हो ही नाही सकता, हे परमजीचं वाक्य आहे. आणि डॉक्टर अजितने ते आशीर्वाद स्वतःने घेऊन घेतलेला आहे की जेही व्यक्ती माझ्याकडे आला त्यांनी पैशादार व्हायला पाहिजे, आणि जर तो होणार नसेल तर माझ्याकडे यायला नको, किंवा मी जे सांगतोय ते त्यांनी ऐकायला नको. हे त्याचा फॉल्ट असावा पण माझा नाही. तर परमजीने अशी अनेक आशीर्वाद डॉक्टर अजितला दिलेला आहे. इतके आशीर्वाद असू नये, इतकी सिद्धी असू नये, लोकांची सेवा करू नये, ते व्यक्ती इतके इतके साधारण आणि किती डाऊन टू अर्थ आहे ना, की जे तुम्ही भेटणार तेव्हाच तुम्हाला ते कळणार, असे आहे डॉक्टर अजित. तर एक अनुभव आज आत्ता ह्यावेळी 21 सप्टेंबरला जी उमरगाम यात्रा गेली त्याच्यामध्ये रंजनाताई घोरपडे त्यांनी खूप असं हे विचार केला की नाही मला जायचंच आहे उमरगामला. तर परमजींनी त्यांना बोलवलं आणि आता आपण त्यांचा मुख्य ऐकू की त्यांना काय अनुभव झाला. तर रंजनाताई आपला अनुभव आम्हाला सांगाल. पितृवाई शक्ति से काम काम बने, बने. डॉक्टर अजित की बात माने और अन्य कोई मनवाए. माझा अनुभव असा आहे की खरं 18 सप्टेंबरला मला पितृशांती आणि तो मला क्लास जायचाच होता, पण मी एकटी असल्यामुळं मला काय झालं की काय करावं काय नाही असं वाटलं. मग मला एकदम कविता मॅमची आठवण आली की आपलं हे काम कविता मॅम करून देतील, आणि म्हणून मी कविता मॅमला फोन केला की मॅम मला बरोबर जर कोणी असेल तर मी त्यांच्या बरोबर जाईल, माझी तुम्ही सोय करून द्याल का. पण त्यांनी प्रयत्न केले पण कोणी भेटलं नाही. पण तरी त्यांनी मला काय सांगितलं की जरी तुम्ही एकटे आहात तरी तुम्ही काय करायचं, घाबरायचं नाही, आणि एकट्या असला तरी घाबरू नका, मी तुमची सर्व सोय करून देते. आणि त्यांनी माझी खरोच लगेच त्याच दिवशी पटकन, त्यांची मैत्रीण सुरतला राहते मयुरी मॅम, त्यांना फोन लावला, त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला आणि पटकन त्यांनी हो म्हटलं. लगेच कविता मॅमने दुसरं काम केलं की त्यांच्या भावाकडून माझं जाण्या येण्याचं रिझर्वेशन लगेच तिकीट करून दिलं, आणि ते पण सोयीस्कर गाड्या, वेळ, सोयीस्कर पद्धतीने मला सगळ्या गोष्टी मनापासून त्यांनी करून दिल्या. आणि त्यांनी हे दिल्यामुळं मला असं वाटलं की आता मी खरं कधी एकटीने प्रवास केलेला नाहीये मी, आणि कुठे राहिलेली पण नाही. त्यांना मी प्रॉब्लेम सांगितला पण त्या म्हटल्या अजिबात नाही, सर्व मी परमजी तुमच्या बरोबर आहे, परमजींनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्ही आता अजिबात कुणी बरोबर नाहीये म्हणून तुम्ही बिलकुल कॅन्सल करायचं नाही. परमजींनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्ही एकट्या असाल तरी तुम्ही काय करायचंय, परमजी तुमच्या बरोबर आहे असं त्यांना वाटलं. मी म्हटलं काय कविता मॅम तुम्ही किती माझ्यासाठी केलं. म्हणे मी काहीच केलेलं नाहीये, मी काही केलेलं नाही, सर्व परमजींनी डॉक्टर अजित यांनी केलेलं आहे आणि फक्त मी निमित्त आहे. त्याच्यामुळं परमजींनी तुम्हाला बोलवलेलं आहे, एकटे आहेत म्हणून घाबरायचं नाही. ती तर दुसऱ्या घरी कसं जाऊ, ती माझी खूप जवळची लोक आहेत, माझी मैत्रीण आहे, तुमची माझ्यापेक्षा चांगली सोय करेल आणि तुम्ही जा, आता कॅन्सल अजिबात करायचं नाही. आणि खरोखर मी सांगते की कविता मॅम मुळे मी हे धाडस केलं आणि गाडीत बसले अगदी. आणि हे सगळं केल्यामुळे मला गाडीत बसल्यामुळं खरंच मला पूर्ण प्रवासात अजिबात कसलाही त्रास झाला नाही, काही नाही. त्यांची मैत्रीण मला 11 वाजता स्टेशनवर न्यायला आली. मला खरं असं रडायला आलं की खरंच माझं कोणी नाही पण खरंच परमजी माझ्या बरोबर आहेत. आणि त्या म्हणल्या होत्या की कोणी नाही पण परमजी तुमच्या बरोबर आहेत. तर खरंच मला शेवटच्या क्षणापर्यंत जाणवलं की परमजी खरंच माझ्या बरोबर होते. मयुरी मॅम आल्या, माझ्या एकदम गळ्यात पडल्या, मला व्यवस्थित घरी घेऊन गेल्या आणि माझी इतकी त्यांनी 3-4 दिवस व्यवस्थित छान सोय केली की मला असं वाटलं अरे बापरे, मी कल्पना सुद्धा नाही केली. खरंच परमजीने माझ्यासाठी तो एक मोठा चमत्कार केला असंच मला वाटतं की याच्यामुळं की हे सगळं श्रेय मी डॉक्टर परमजीला देते, डॉक्टर अजितला देते आणि कविता मॅमला देते. ज्यांची ही सुरची फॅमिली मयुरी मॅमची, खरंच त्यांची फॅमिली, सासू सासरे मिस्टर, इतकं त्यांना मला वाटलं त्यांनी जाणवू नाही दिलं की ह्या अनोळखी आहे किंवा महाराष्ट्रीयन आहे, काही जाणवू नाही दिलं. मला एकदम घरच्या सारखं त्यांनी सर्व ट्रीटमेंट दिली. आणि मग सर्व श्रेय मी खरं या सगळ्या फॅमिलीला देते, कविता मॅमला देते, डॉक्टर अजितला देते, परमजीला देते. आणि माझी छोटी मोठी एवढी कामं तिकडून आल्यापासून माझं एकदम मी इतकी टेन्शन मध्ये गेले होते, पण तिकडून मला आल्यापासून मला एकदम अतिशय शांत वाटतं. टेन्शन, माझी जी भीती, माझं जे होतं ना ते सगळं गेलं आणि इतके मोठमोठे अनुभव आले, छोट्या मोठ्या गोष्टी अनेक माझ्या परमजीने पूर्ण केलेल्या आहेत. मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला होता, तर त्या ऍक्सिडेंट मधून मला परमजीने जीवनदान दिलं.
मोठमोठ्या आजारातून मला परमजीनी बाहेर काढलेलं आहे. ती सांगेल तेवढे माझे अनुभव कमी आहेत आणि मला क्षणोक्षणी मी जर एखाद्या कामामध्ये गेले आणि जर परमजीचं नाव घेत जाते, परमजी 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 त्यांचं नाव घेतलं की माझी कामं ती झालीच पाहिजे. मला जाताना येताना कसलाही अडथळा येत नाही. माझी इतकी सोयीस्कर होतं आणि मी पूर्वी फार टेन्शन मध्ये असायचे, पण आता परमजीच्या कृपेने मी आता फ्री टेन्शन मध्ये पण जीवन जगते आणि अतिशय आनंदाने वा जीवन वा जगते. वा 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 हा. वा वा आणि वा हे वा. पण हे सर्व मला कविता मॅममुळे माझी ही ट्रिप झाली. त्यांच्यामुळेच मी सुरतला पोहोचू शकले. मला हे पितृवायचा क्लास म्हणजे 18 सप्टेंबरचा पितृशांतीचा क्लास त्यांच्यामुळे मी अटेंड केला. हा. त्यांच्याही पण मला निश्चित. म्हणल्या की घाबरू नका, माझ्याही तिथं तुम्हाला भेटेल रेखा मंगारे, तुम्ही एकट्या नाही तिथे, तिथं माझी आई पण आहे आणि आई तुमच्या सोबत असेल, काही घाबरायचं नाही. त्यांची आई मला भेटली, इतक्या त्या पण छान बोलल्या, त्यांनी माझं सांत्वन व्यवस्थित केलं. माझ्या त्या मनातल्या त्या भीती त्याही काढून टाकल्या. मग आम्ही दोघींनी छान जेवण वगैरे केलं आणि मी तिथून येऊ. आणि निघताना सुद्धा मला मयुरी मॅमनी जवळजवळ 1 तास स्टेशनवर गाडी लेट झाली, पण तरी पण त्यांनी 10 वाजेपर्यंत माझ्यासाठी थांबल्या त्या आणि मला गाडीत बसून दिल्यानंतरच त्या गेल्या. मला या फॅमिलीचं खूप म्हणजे खरंच खूप वेगळा अनुभव आला आणि अतिशय धन्यवाद सगळं मी या सर्वांना देते. परमजीला, डॉक्टर अजितला, कविता मॅमला, मयुरी मॅमला. कारण की हे फॅमिली म्हणजे हे पिथ्रीवाय फॅमिली आणि तुम्ही त्या पिथ्रीवाय फॅमिलीचे सदस्य म्हणून हे सगळं घडलं. दादा सांगा तुम्ही की तुम्ही डॉक्टर अजितला भेटले तर डॉक्टर अजितने काय तुम्हाला केलं, कसं हे आणि राहिलं ते? मला तर एवढा मोठा वेगळा अनुभव आला, मला वाटलं नाही. मयुरी मॅमचे सासरे होते, ते मला म्हणले आज तुम्हाला सगळं ध्यान सेंटर मी दाखवून आणणार आहे. मला मयुरी मॅम पण म्हणल्या त्यांचा सगळे ध्यान सेंटर बघून या. तर म्हटलं हो चालेल. परत मयुरी मॅम म्हटल्या नाही नाही, डॉक्टर अजितचा फोन आलेला आहे की नाही रंजना मॅमला आम्ही उमरगावला घेऊन जाणार म्हणून, असा फोन वा. आला. आणि मग त्या म्हणल्या किती तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला फोन करून बोलवले की नाही आमच्या बरोबर घेऊन जाणार म्हणून. आणि तुम्हाला खरं सांगते की हा एक चमत्कार म्हणा परमजीने केलेला. आम्ही गाडीत बसताना सुद्धा मला संकोच वाटत होता, पण फोर व्हीलर मध्ये डॉक्टर अजित होते, त्यांच्या शेजारी तो त्यांचा सेवक होता, मी बाजूला होते, पण मला इतका संकोच वाटत होता. पण तरी मी धाडस करून बसले की बापरे आपले काय आहे ना, आपण काही नसताना आपल्याला या गाडीत बसायचा चान्स मिळाला. हा कोणामुळे, हे परमजीच्या कृपेमुळे माझं सगळं झालं. आणि पुढे मग त्या दिवशी खूप पाऊस होता आणि मग त्यांचं मध्येच ठरलं की डॉक्टर अजित बोलले की नाही आपण इथे भोजन करणार आहोत आणि नंतर पुढे जाणार. मला असं वाटलं कसं मी यांच्या बरोबर, मला सगळं असं वेगळं वेगळंच वाटायला लागलं की काय हा योगायोग, त्यांच्या बरोबर मला जेवायचा चान्स मिळतो, त्यांच्या बरोबर मी जेवण करू शकते. शक्यच नाही. मला असं वाटायला लागलं की काय खरंच मी आहे का काय. पण तिथं आम्हाला अतिशय आम्ही व्यवस्थित सगळ्यांनी 4-5 जण होतो, व्यवस्थित जेवण वगैरे केलं. डॉक्टर अजित सारखे माझी चौकशी करत होते, और क्या लेना है क्या, और क्या लेना है का, कुठले शर्माणा मत, सगळं असं व्यवस्थित एकदम घरच्या सारखं मला वाटलं. हा एक माझा वेगळा अनुभव आला. मला वाटलं नाही की मी तिथं गेल्यावर त्यांच्याबरोबर शक्य तरी आहे का. आणि विशेष म्हणजे ते जिथे राहतात त्या बंगल्यावर मला जायचा योग आला. हा, तिथं आम्ही तासभर गेलो आधी. तिथे गेल्यानंतर मग तिथून पुढे निघालो आणि मग पुढच्या प्रवासाला. पण पुढे खूप ट्रॅफिक जाम झाल्यामुळं, खूप पाऊस असल्यामुळं परत आम्ही डॉक्टरांच्या बंगल्यावर आलो. आणि मग तिथं मला परत त्या सेवकानं सांगितलं की यांना सोडून या. मग मयुरीने आमच्या घरी मला परत सोडवलं. हा माझ्यासाठी अक्षरशः मी शेवटच्या क्षणापर्यंत न विसरणारा माझा अनुभव आहे. वा हे वा. सगळे चमत्कार कोणामुळे, तर हे सगळे परमजीमुळे. परमजीमुळे झालेले बिलकुल आहेत. बिलकुल. हा, तर तुम्ही सगळे. आणि तुम्ही पिथ्रीवाय परिवाराचे सदस्य आहात आणि हे जे तुमचे अनुभव आहे हे तुम्हाला तुम्ही खरंच ह्या एका ट्रिप मध्ये काय इतके चमत्कार घडले, कारण की तुम्ही धाडस केली की मी जाणार, मी हिम्मत केली, बस तुमचे एक पावलं बाकीचे सगळे पावलं परमजीने रचून दिलेले आहेत. हो, मला जाता येताना भीती नाही वाटली. एकदम सुखरूप मला घरापर्यंत परमजीने आणून दिलं. आणि परत तिथं त्या मीनल मॅम पण म्हणल्या रंजन मॅम आप कितना नशीबवान हो, आपको डॉक्टर अजित की गाड़ी में घूमना मिला है, खाना खाने को मिला, ऐसा नहीं मिलता. हम कितने साल से ट्राय कर रहे हैं, हमें नहीं मिलता. मला असं आश्चर्य म्हणजे हे सगळं वेगळं नवीन माझ्यासाठी होतं. आणि अतिशय माझा प्रवास कसलाही मला त्रास झाला नाही. असं वाटलं मध्ये रस्त्यात त्रास झाला तर कोणी नाही आपल्या बरोबर. पण मला आता असं वाटलं की नाही मी एकटी जाऊ शकेल वा वा उमरगावला, वा. बघा इतकं किती धाडस मला हिंमत आली. आलेलं वा बघा. आहे. तर हे म्हणजे जीवनचा एक एवढी मोठा अनुभव झाला की तुम्हाला आता धाडसी झाले आता तुम्ही. हा, की मी आता काय न घाबरता मी जाऊ शकते. आणि वा. हे सगळं कविता मॅम मुळे त्यांनी घडवून आणलेलं आहे, म्हणून बस त्यांना खूप परमजीची खूप कृपा त्यांच्या की तुमची फॅमिलीला अजून मी धन्यवाद. सेवा करू शकू तितकी शक्ती आणि बुद्धी मला देव. हो हो हो.
तर मला मला खूप आनंद झाला आणि जसं रंजनाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे की डॉक्टर अजितने स्वतः त्याची काळजी घेतली. मग डॉक्टर इतके हो हो. इतके सौम्य आणि नम्र आहे. काही तुम्हाला वाटलं का की तुम्ही वेगळे आहात किंवा त्यांचं काहीतरी वेगळा ओरा आहे, ते लांब लांब ठेवतात, असं काहीच नाही, तुम्हाला नाही प्रत्येक नाही, गोष्टी काही विचारल्या नाही. त्याने? मला गाडीत बसताना संकोच वाटला, पण मला काही तसं वाटलं नाही. खूपच म्हणजे मनापासून त्यांनी हे केलं. येस. तर हे हम्म. सगळी ट्रेनिंग डॉक्टर अजितने आम्हाला दिलेली आहे की प्रत्येक जेही व्यक्ती आपल्या इथे येतो तो व्यक्ती आपला खूप म्हणजे पृथ्वीबाई फॅमिलीचा सदस्य आहे, तर त्याला एकदम प्रेमाने आणि चांगलं त्यांना वाटायला पाहिजे. तर हेच परमजीतचीच आणि डॉक्टर अजितची ट्रेनिंग आहे. तर मला खूप आनंद झाला की तुम्हाला तिथे जाऊन चमत्कार पण भेटला आणि तुम्ही आनंदित पण आहात आणि तुम्ही चांगले अनुभव पण करून आलेत. तर अशीच आता धाडस आलेली आहे, तर आता स्वतःसोबत दुसऱ्यांना पण घेऊन जायचं उमरगामला, कारण की हे तुमचीच फॅमिली आहे. हं? चला तर करूया. रेखाताई, तुम्हाला काही बोलायचंय? नाही, हे म्यूट आहे, तुमचा फोन म्यूट आहे, तुमचा फोन म्यूट आहे. ते ताई इतक्या खुश आहे ते बघून मला पण आनंद झाला की कोणाला तरी नवीन व्यक्तीला डॉक्टर अजितची सानिध्यामध्ये राहायला मोका मिळाला म्हणजे ते खूप भाग्यवान आहे. त्यांनी काहीतरी पुण्य केलं म्हणून त्यांना ती तक मिळाली. बरोबर. नाहीतर लोक फोनवर आठ आठ दिवस फोन करत असतात तर त्यांच्याशी बोलणं होत नाही. तर तुम्ही काहीतरी आणि आता एक निश्चय ठेवायचं की मला जो अनुभव झाला एक डायरी लिहून घ्यायचा आणि आपण आता आपली ही प्रेरणा द्यायची की P3Y टेक्निकनी सुख वाढतं, दुःख कमी होतं. हे टेक्निक आहे, हे धर्म नाहीये. तर प्रत्येक लोकांना आपल्याला आता ह्या विद्याचा प्रचार करायचा आहे आणि आपल्या घरी P3Y प्रचार यात्रा बोलवायची आहे की आपला माध्यमनी आपण लोकांना पुण्याच्या विस्तारमध्ये आपण P3Y टेक्निकचा प्रचार करू. तर ते माध्यम कोण म्हणणार? तुम्ही. तर आता आता तुम्हाला माध्यम आहे, तुम्हाला डॉक्टरजींनी असं जवळ नाही बसवलं. तुम्ही काहीतरी भाग्यशाली आहे आणि तुम्हाला मोठं काम करायचं आहे म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत बसले. मग आता तुम्ही हे करा आणि प्रचार करा. करा. P3Y टीचर, P3Y गुरु बना. बना. बिलकुल. तर रेखाताई, तुमचा पण खूप खूप आभार की तुम्ही रंजनाताईची चांगली सेवा केली आणि त्यांना मी आनंदित काय ठेवलं केली? आणि जेवण मध्ये पण सुविधा त्यांची करून घेतली. हो, तुम्ही सोबत जेवलं पण मी काही केलं नाही. हा, ते तर आहेत, परमजी सगळं करतात. चला, तर आता आपली वेळ झाली आहे, आपण करूया क्लास समापन. तर असंच बघा, अनुभव अनुभव सांगतात. रंजनाताई, तुम्ही आता आज अनुभव सांगितला तर लोकांना प्रेरणा भेटते की अच्छा, मग उमरगामला जायला जे लोक घाबरतात की अरे जवळच असतं 2-3 तासाचं, कसं जाऊ, काय जाऊ, पण हे तुमचा अनुभव, त्यांची प्रेरणा आणि त्यांची प्रेरणा म्हणजे ते अजून एक पावलं पुढे जाणार, हा तुमचा प्रचारच आहे. तर हे प्रत्येक वेळा आपली जेही इच्छा असते ते ते सांगत राहायचे क्लासमध्ये, अनुभव 2 मिनिटाचं सांगतच राहायचं. हं? तर चला, करूया क्लास समापन. बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजचा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणोमध्ये अर्पण. परमाइदम न मम. परम जी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत हसत रहा, मज्जेत रहा, P3Y प्रचार करत रहा. P3Y शक्ति से काम बने, जो परमजीत और डॉक्टर जीत की बात माने और मनवाए.